सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक मराठी कथा वाचून दाखवणार आहे. या कथेचं शीर्षक आहे अव्वाम्मा. मित्रांनो, माझं हे कथा वाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर जरूर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. या कथा वाचनाबाबत तुम्हाला काही सांगायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल. आता ऐका ही कथा, जिचं शीर्षक आहे अव्वाम्मा. अरे येड्या, तुझी पिशवी पडली बघ. सिग्नल सुरू झाल्यावर वेगाने जाणाऱ्या स्कूटरला उद्देशून ती बोलली. तो जो कोणी होता तो भुरकन निघूनही गेला. ती गरीब होती पण चोर नव्हती. हरवणं काय असतं हे तिला चांगलंच ठाऊक होतं. हरवलेली पिशवी शोधायला कोणी येईल या अपेक्षेने अंधार होईपर्यंत ती वाट पाहत राहिली, पण कोणी आलंच नाही. तिनं पिशवी उघडून पाहिली. मोरपिशी रंगाची साडी, तिचा आवडीचा रंग. ती खुलली क्षणभर. कोणास ठाऊक घेतली असेल बहिणीसाठी. रक्षाबंधन आलं नाही आता जवळ. तिनं त्या साडीकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. कळायला लागलं तेव्हापासून ती रस्त्यावरच वाढलेली, अनाथ की पळवून आणलेली नेमकं ठाऊक नाही. सिग्नलला ती कधी गजरे विकायची तर कधी कचऱ्याच्या पिशव्या विकायची, कधी फुलं तर कधी आणखी काही. पण यात तिचं मन कधी रमलंच नाही. त्यांच्यात असूनही ती त्यांच्यातली नव्हती. ती नीटनेटकी स्वच्छ राहायची. कुणाच्या अध्यात्न मध्यात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेतली श्वापदं तिला घायाळ करायची. म्हणून तिनं एक डोरलं गळ्यात बांधलं होतं. रूपानं देखणी नव्हती, पण तिचे टपोरे डोळे खूप बोलके होते. तिचं नशीब बलवत्तर होतं. तिच्या उशाशी एक भली मोठी सुरी असायची. घाबरायचे तिला इतर जण. तिचा चंडिकेचा अवतार त्यांनी पाहिलेला होता. मी काय बी विकीन पण भीक मागणार नाही, तिनं बजावलं होतं मावशीबाईला. तिच्या हातातली नवी कोरी पिशवी पाहून पोरं जवळ आली. अक्का, दाखव ना काय आणलंस. काही नाही, जा तिकडं, तिनं हुसकावून लावलं त्यांना. मायेनं हात फिरवला त्या पिशवीवर आणि आपल्या हृदयाशी धरली. किती पवित्र नातं भावा बहिणीचं. आपण कोण, इथे कशा आलो, आईबाप, भाऊ बहीण कोणीच नाही का आपलं. खूप प्रश्न पडले होते तिला. तिला वाटलं अंगाला लावून बघावी का साडी. कशी असते नवी कोरी साडी, कशा दिसू आपण. पण तिचं मन धजेना. बिचाऱ्या भावानं आणली असेल खिशातली दमडी खर्च करून. नाही, आपला हक्क नाही या साडीवर. 2 दिवसांवर रक्षाबंधन होतं. यावेळी तिनं राख्या आणल्या विकायला. हातातली पिशवी दिसेल अशी ठेवून ती नेहमीप्रमाणे सिग्नलला उभी राहिली. तिचे डोळे शोधत होते त्याला, पण ओळखणार कशी. तिने त्याला पाहिलंच नव्हतं. तिच्या मनाला उगाच रुखरुख लागून राहिली. तिचं मन आज राख्या विकण्यात नव्हतंच मुळे. अंधार पडायला लागला. निराश झाली ती. तेवढ्यात एक स्कूटर जवळ येऊन थांबली. ही पिशवी? हां, तुमची आहे का? मला हिथं गावली. हो, काल कुठे पडली कळलंच नाही. असू दे. पण काय आहे त्यात आणि रंग कोणता सांग, मगच देईन मी. लई चोर आहेत इथे.
माझ्या अक्काला मोरपिशी रंग आवडतो म्हणून त्याच रंगाची साडी मी घेतो. तिला आनंद झाला. बरं झाला भेटलाव तुम्ही. घ्या अक्कांना द्या. माझा बी नमस्कार सांगा त्यासनी. माझी अक्का काय सांगू, तिच्या लहानपणीच हरवली. आई सांगते तिला आवडायचा हा रंग. तुमच्या वयाची असती आज ती. मी तर जन्मलोही नव्हतो. कुठे असेल कशी असेल माहीत नाही. समज आल्यापासून मी तिची आठवण म्हणून या रंगाची साडी घेतो आणि देतो अनाथाश्रयात. तिला खूप वाईट वाटलं. आपल्यासारखाच हा पण अभागी. भाऊ, ही घ्या साडीची पिशवी आणि या राख्या पण घ्या. त्याचे डोळे चमकले. अक्का, यंदा ही साडी तुला. नेसून येशील उद्या इथंच. सिग्नल चालू झाला. येतो मी. ये याच वेळेला. अक्का म्हणाला तो मला. मायेची अशी हाक पहिल्यांदा ऐकली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं मोरपिशी साडी पोटाशी धरली. जणू सगळी माया त्यात सामावली. या विखारी दुनियेत सिग्नलला विकणाऱ्या गरिबाकडे कोणी बहीण म्हणून पाहिलं याचं तिला अप्रूप वाटलं. तिचा गळा दाटून आला. ती छान स्वप्न पाहत झोपी गेली. सकाळ झाली. दिवस कसा सरेल असं तिला झालं. संध्याकाळी नवी कोरी साडी नेसून तिनं तुटक्या आरशात पाहिलं. आज ती गोजीरवाणी दिसत होती. सुंदरशी राखी तिनं बॉक्समधून वेगळी ठेवली. बाकी काही नव्हतंच तिच्याकडे. तिच्या मनात शंका आली. येईल का तो, की घरातले हसतील त्याला, वेड्यात काढतील त्या खुळ्याला. मनात मात्र त्याच्या भेटीची हुरहुर लागली. किती दिवसांनी असा एखादा आनंदाचा क्षण येतो. ती वाट पाहत राहिली. स्कूटरवरून तो आला. आज तो एकटा नव्हता. कुणी बाई होती त्याच्यासोबत. त्यानं हाक मारली. अक्का, मी आलोय. ये. अगं, किती सुंदर दिसतोय हा रंग तुझ्या अंगावर. ये, नको घाबरू. हे बघ, ही माझी आई आणि ही अक्का. बोललो होतं ना तुला मी. अक्का, बांध ग राखी, तो म्हणाला. तिनं आशाळभूत नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. त्यानं मानेनंच होकार भरला आणि हात पुढे केला. तिनं राखी काढली आणि हातात बांधली त्याच्या. आयुष्यात भेटलेला तिचा पहिला भाऊ. तिला खूप आनंद झाला आणि घाईवरून आलं. नकळत अव्वाम्मा म्हणून हुंदका दाटून आला. आईनं तिच्याकडे नवलानं पाहिलं. तिला मिठाई भरवली आणि जवळ घेतलं. तिचा हात हातात घेतला आणि एकदम ओरडली. हिच्या हाताला गाठ आहे. पाठीवर पण आहे ना तुझ्या गाठ. हो ना. आणि सोनू मला अव्वामाच म्हणायची. ही नक्की तुझी अक्काच आहे. पोरी, तुला कृष्ण आवडतो ना. तिनं आपल्या झोळीतून प्लास्टिकचा कृष्ण दाखवला आणि भर रस्त्याच्या कडेला भान विसरून आईनं तिला जवळ घेतलं आणि तिचे पापे घ्यायला सुरुवात केली. आई, खरं सांगतेस का गं. अक्का, माझी अक्का. जन्मली तेव्हा तिच्या हातावर आणि पाठीवर गाठ होती. तिच्या बापाला वाटलं कॅन्सर असेल तर एवढा खर्च पोरीवर कोण करेल म्हणून सोडून आला कुठेतरी. पण बोलला की हरवली ती. मरता मरता त्यानं गुन्हा कबूल केला. माझी बाई ती. सोनू, कुठे होतीस तू. खूप शोधलं. हरवलीस तेव्हा लहान होतीस ग तू. कशी ओळखणार. चल घरी. पोरा, आता नाही तिला इथं राहू द्यायचं. नाहीतर मी राहीन तिच्याबरोबर. माझी बाई ती. अशी सिग्नलवर आईचं हृदय पिळवटून निघालं. अक्का, माझी अक्का, चल घरी. जन्माच्या गाठी अशा पक्क्या असतात. या गाठीवरून तू भेटलीस. अक्का, चल घरी. ती गांगरून गेली. आज अनपेक्षितपणे तिचं नशीब उजळून निघालं होतं. रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आणि आई
दोघंही वेटली. तिने कमरेला बांधलेली मोठी सुरी तिथेच फेकून दिली. आज तिचा कृष्ण आणि रक्षणकर्ता भाऊ दोघेही तिच्यासोबत होते. धन्यवाद. नमस्कार.